श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज पाहणार आहोत बघा, स्वामी सेवा सुरू करणं सोपं आहे बघा, पण या सेवेमध्ये टिकून राहणं खरंच खूप अवघड आहे. आणि मग त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, सेवेत टिकून राहण्याचं सामर्थ्य पाहिजे आपल्यामध्ये. आपण इथे सगळे कुठून ना कुठून तुटून आलो आहोत. कोणी दुःखातून, कोणी संकटातून, कोणी अपमानातून, कोणी आजारातून, कोणी एकाकीपणातून. पण लक्षात ठेवा, आपण इथे आलो आहोत म्हणजेच महाराजांनी आपल्याला निवडलं आहे. आपण महाराजांना शोधलं नाही, महाराजांनी आपल्याला शोधलं आहे. हा आपला अधिकार नाही, हा आपला अहंकार नाही, ही आपली पात्रता नाही, ही महाराजांची आपल्यावरची कृपा आहे. कारण जगात लाखो लोक आहेत ना, खरंच की आपण जर क्षणभर विचार केला तर, पण स्वामी सेवेत येणारे थोडे आणि सेवेत टिकणारे फारच थोडे. सेवेत येणं सोपं, सेवेत टिकणं अवघड. स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे. कोणी सांगतं स्वामी सेवा करा, आपण म्हणतो ठीक आहे. पारायण करा, ठीक आहे. माळा करा, ठीक आहे. मठात जाऊन येईल, हे सगळं करणं सोपं आहे. पण जेव्हा घरात वाद सुरू होतात, जेव्हा मन अस्वस्थ विचलित होऊ लागतं, जेव्हा आजारपण येतं, जेव्हा पैसा अडतो, जेव्हा अपमान सहन करावा लागतो, तेव्हा अनेक जण म्हणतात खूप झालं आता, मी एवढी सेवा केली, मला काय मिळालं? आणि मग ते सेवेतून दूर जायला लागतात आणि आपलं इथंच तर चुकतं. सेवेत येणं सोपं आहे हो, पण सेवेतून जाणं त्याहून सोपं आहे. पण सेवेत टिकणं हेच तर खऱ्या भक्ताचं लक्षण आहे. सेवेत आल्यावर अडचणी का वाढतात हा प्रश्न अनेक स्वामी भक्तांना पडतो. मी सेवा सुरू केली आणि त्रास वाढला. मी पारायण केलं आणि भांडणं वाढली. मी नामजप सुरू केला आणि आजार आला. हो मित्रांनो, नक्कीच अडचणी येणार, पण तुम्ही इथेच तर खरं मग डगमगता. इथे डगमगू नका ना, तुम्ही अजिबात घाबरू नका. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण महाराजांच्या सेवेत येतो तेव्हा आपल्या कर्माचं शुद्धीकरण सुरू होतं. आपण जन्माला आलोय ते रिकाम्या हाताने नाही, आपण आपल्या सोबत पूर्वजन्माचं कर्म, पाप, ऋण, भोग घेऊन आलो आहोत. ते सगळं आत साठलेलं असतं आणि जेव्हा आपण स्वामींच्या चरणी जातो तेव्हा महाराज ते सगळं बाहेर काढायला सुरुवात करतात. म्हणूनच सुरुवातीला त्रास वाढतो, संकट वाढतात, मन अस्वस्थ होतं. पण हे लक्षात ठेवा, ही शिक्षा नाही, ही शुद्धी आहे. आपण करता नाही, महाराज करता आहेत. आता आपण सहजच म्हणतो बघा, मी सेवा करते, मी पारायण करते, मी जप करते, पण सत्य काय आहे? आपण तर काहीच करत नाहीत, सगळं महाराज करतात. आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत, आपण फक्त माध्यम आहोत. खरा करता करविता स्वामीच आहेत. म्हणूनच अहंकार नको, माझेपणा नको. कारण ज्या दिवशी कृपा थांबते, माझ्या पाठीशी कोणी नाही, हा मोठा भ्रम. किती लोक म्हणतात माझ्या पाठीशी कोणी नाही, मी एकटी आहे. पण तुम्ही इथंच तर विसरतात, ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला अजून कोणाची गरज आहे आणि कोण पाहिजे? स्वामी समर्थ तुमच्या सोबत असताना सगळं विश्व आपल्या सोबत आहे असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही कधीच एकटे नसता, कधीच निराधार नसता. सातत्य हाच खरा नियम. स्वामी सेवेत एकच नियम आहे, सातत्य. आज केलं उद्या सोडलं, आज माळा उद्या नाही, ते चालत नाही. महाराजांना दिखावा नकोय, महाराजांना सातत्य हवंय, विश्वास हवा. 3 अध्याय, 1 माळ, 5 माळ, जसं जमेल तसं. पण दररोज काहीही न करण्यापेक्षा थोडं का होईना करायला सुरुवात करा. पण रोज मांसाहार, वाणी आणि वर्तन, नित्यसेवा करत असताना मांसाहार टाळणं फार महत्वाचं आहे. कारण जिथे पवित्रता नाही तिथे कृपा टिकत नाही. आणि फक्त खाणं नाही, वाणी आणि वर्तन सुद्धा शुद्ध असावं. अगदी बघा, काही व्यक्ती खरंच मांसाहार करतात पण त्यांचं वर्तन, वाणी खूप शुद्ध असते आणि ती देखील एक भक्ती आणि सेवाच आहे. कोणाची निंदा नको, कोणाची चुगली नको, कोणाला फसवायचं नाही, कोणाला दुखवायचं नाही. हे सगळं केल्यावर स्वामी सेवा फळ देत नाही. कारण
महाराज सर्व काही पाहत असतात. आपल्या मनात काय चाललं आहे ते सुद्धा महाराजांना माहीत असतं. महाराज परीक्षा घेतात कारण आपण त्यांचे प्रिय आहोत. बघा, आता महाराज सगळ्यांची परीक्षा घेत नाहीत बरं, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. ते फक्त आपल्याच माणसाची परीक्षा घेतात, कारण आपल्याला महाराजांना घडवायचे म्हणून तर ते आपली परीक्षा घेतात. आपल्याला शुद्ध करायचंय महाराजांना, आपल्याला उंच न्यायचं असतं, म्हणूनच तर आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात. म्हणून अडचणी आल्या की डगमगू नका, सेवेतून माघार घेऊ नका. डोळ्यात पाणी येणार, मन तुटल, पण ते सगळं आपल्या भल्यासाठीच असतं. सेवा म्हणजे मागणं नाही हो, सेवा म्हणजे कृतज्ञता. अनेक लोक सेवा करतात काहीतरी मिळवण्यासाठी, पण खरी सेवा असते कृतज्ञतेतूनच. महाराज तुम्ही मला खूप दिलत म्हणून मी तुमची सेवा करते, ही भावना असली तर कधीच कमी पडत नाही. माफी, क्षमा आणि बदल. स्वामी सेवेत आल्यावर मन बदलायला लागतं. पूर्वी धरून ठेवायचो, आता सोडून देतो. पूर्वी राग धरायचो, आता माफ करतो, कारण आपलं लक्ष महाराजांकडे जातं आणि जगणं हलकं होतं. अनुभव लगेच येत नाहीत, थोडा वेळ लागतो बरं, नक्कीच लागतो, पण येतात. एकदा अनुभव यायला लागले चमत्कार वाटतात. मग काही लोकांना 10 पारायणात अनुभव येतो, काहींना 108 पारायणात येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराज कोणालाच रिकाम्या हातानं पाठवत नाहीत. थोडा उशीर होतो, पण अन्याय इथं होत नाही. तर बघा, एवढंच सांगल मी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झालं. अगदी बघा, आता प्रत्येकाचं जीवन ना, आपण एक सांसारिक आहोत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समजा वेळच असेल असं नाही. तुम्ही अगदी स्वयंपाक करताना, प्रवास करताना देखील श्री स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय जे आहेत ना, तर ते ऐकू शकतात. किंवा मग तुम्ही तारक मंत्र लावून द्या, तो देखील तुम्ही ऐकू शकतात. तसेच तुम्ही श्री स्वामी समर्थ नामजप लावून द्या, तो देखील तुम्ही ऐकू शकतात. तर अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी सेवेमध्ये येणं आणि टिकणं किती महत्वाचं आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.